चौकटीत राहून आपल्याला देता येतात. आपल्या नोंदीही कायद्याच्या चौकटीत असूनही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ठरवलं की आता पोरं जर मोठे करायचे असले तर आता हे आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मराठे आता आज 4 दिवस झाले मुंबईकडे निघाले. मुंबईकडे जाणारा आपला बांधव ना थंडीचा विचार करतोय ना जेवणाचा विचार करतोय. प्रत्येक जण एका पुढं एक असं करून मुंबईकडे निघाला. या गाड्यात असणारा मराठा समाज आणि ते पोरं या समाजाच्या न्यायासाठी कितीही त्रास झाला तरी कोणाला सांगायला तयार नाही. स्वतः सहन करतो पण मुंबईच्या दिशेने निघाला. या पुणे जिल्ह्यातल्या वाघोली आणि चंदरनगर परिसरातील माझ्या मराठा बांधवांना माझी विनंती, तुम्ही सुद्धा आता मागं नका राहू. हे पोरं स्वतःची जीवाची बाजी लावून मुंबईकडे निघाले. 26 तारखेला तुम्ही सुद्धा पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं मुंबईकडे या. आपण आता ताकद दाखवल्याशिवाय आपल्या मुलांना आरक्षण मिळणार नाही. आपले मुलं मोठे नाही होणार. फक्त आपलं शांततेत आंदोलन करायचं ठरलंय. त्याचप्रमाणे सगळ्यांनी शांततेत आंदोलन करायचं. कोणी उद्रेक जाळपोळ जर केली तर तो आपला आंदोलक नसणारे याची सुद्धा सगळ्यांनी आठवण असू द्या. इतक्या दूरपर्यंत हे पोरं कोणत्याही त्रासाची तमा न बाळगता कोणत्या टायमाला जेवण मिळालं कोणत्या टायमाला नाही मिळालं, कुठं झोपायला मिळालं हे कुठं नाही मिळालं, कोणाला किती त्रास झाला किंवा कोणाला आंघोळीला पाणी मिळालं की नाही मिळालं, या समाजाच्या पोरांसाठी सगळा त्रास आज मराठा समाजाचे पोरं मुंबईत चाललेले सहन करतात. यात कोणी कोणाकडे तक्रार करत नाही. कोणाच्या गाडीला काय त्रास झाला किंवा कोण पाठीमागं थांबला तो कसा त्रास सहन करून समोर आला हा त्रास सुद्धा सांगायला पोरं तयार नाही. म्हणून माझी विनंती, जितक्या ताकदीनं पोरं मुंबईकडे निघाले तितक्याच ताकदीनं पाठीमागं राहिलेल्या बांधवांनी सुद्धा या. आता ही लढाई आपल्याला जिंकायची. आपण रातपाट एक यासाठी 4.5 महिन्यापासून करतोय. अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. म्हणून आपल्या मराठ्यांच्या एकजुटीमुळे मराठ्यांच्या पोरांचं कल्याण व्हायला लागलं. आपल्याला ही एकजूट नुसती आरक्षणावर नाही थांबवायची. आपल्या पोरांवर भविष्यात अनेक संकट येणार आहेत आणि त्या संकट येणाऱ्या प्रश्नाला तोंड देण्यासाठी आपल्याला ही एकजूट कायम ठेवायची. खूप जणांचं स्वप्न होतं मराठा एकत्र नाही आला पाहिजे. जर मराठा एकत्र आला तर ही जात जगाच्या पाठीवर प्रगतशील जात म्हणून राहील. आणि नेमकं तेच घडलं. मराठाही एकत्र आला आणि मराठ्यांनी आरक्षण सुद्धा मिळालं. मराठ्यांनी एका फटक्यात 2 कामं केली. मराठा एकजूट होत नव्हता, तो ताकदीनं सगळे मतभेद सोडून सगळे आपले वैयक्तिक वाद सोडून एकत्र आला आणि आयुष्यभरासाठी लागणाऱ्या पोरांना आरक्षणही मराठा आता देतोय. या पुढच्या काळात आपल्या समाजाला आणखीन एक काम हातात घ्यायचंय. आपल्या पोरांना जसं आयुष्याचं आरक्षण दिलं तसं घराघरातल्या मराठ्यांनी आयुष्यभरासाठी व्यसन सोडून द्यायचे, दारूपासून लांब जायचं. या 2 गोष्टी जर मराठ्यांनी केल्या तर मराठा समाजाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. आता आरक्षण जिंकत आणले, आरक्षणाची काळजी नका करू.
लोक करून यायला लागले इतकी. झोपेत म्हटलं काय मला वाटलं बरं झालं आपल्या 4-5 जणात पटकन उरकावून निघावं झोपायला. तर तिकडून लवखंडाच यायला लागल्या सारख्या म्हणून आले असते थोडे, पण आणखी जास्तच निघायला लागले आपले. त्या अंतरवालीला असंच जातो. पोलिसांनी हिशोब एक लावला आणि आम्ही तिसराच लावला. दोघाचा आता मिळवला. पोलिस म्हणले पाटील एवढे ग्राउंड पास झाला आपल्याला पार्किंगला. म्हणलं तेवढं भरलं तर लय झालं बाबा, जाऊ दे तिकडं. ते म्हणले मग एवढं ग्राउंड जर भरलं ना सभा जिंकली. तसे 17 ग्राउंड लागले बा आम्हाला पार्किंगला. आमच्या जालन्याचे SP पाठ माझ्याकडे आले 3 वाजता. मला म्हणले सगळ्याच पार्किंग खूप झाल्या, तेवढे कारखान्याचे उघडून द्या का. आयला म्हणलं त्या कारखान्यावाल्याचं आपलं जमत न उघडून कसा काम. तवर पोरांनी गेट बाजूला काढून बिठवलं आज गाड्या लावल्या. आपल्या सभेच्या बाजूला 4 साखर कारखाने, 4चे तितकेच लोक. बरं झालं साखरेला पण ठेवला त्यांनी, ती बी आणला असत. तसंच व्हायला लागलं इथं. आणखी ना पण नाही बघा तुम्ही, तितकेच येत. मला रातभरात जागाची चेहरा का घेऊन तुमचा अंतरवाली तर अशीच हाक दिली, अंदाजा लावला एक आणि मराठी बांधावर उभा राहिले. अंतरवालीपासून 20-20 किलोमीटर वर मराठी उभा होते. 11 रस्ते होते, 11चे जाम होते 20 किलोमीटरवर. ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा मराठी बसत नव्हती. कायचे ड्रोन सापडले तर आणखीन सापडले नाही. मी याच्यासाठी सरकारला मागच म्हणलं होतं यांचा नाद नका करू. सगळे मराठी मासारखे संयमी आणि शांत नाहीत. मी माझ्या जातीसाठी जातीचे पोरं मोठे व्हावेत म्हणून संयमानं आणि शांततेने हाताळतो. पण हे पोट्टेले बेकार आहे. यांना पटकून आरक्षण द्या. हे उलट मला रोज लय ताप आहे. हे मला म्हणते तर कशाला शांत म्हणता का तुम्ही. आम्हाला काही करता ना काहीच होत. मी बळच गार करतो यांना. ते जाळ झाल्यावर रोज बदलेन पण टेकितो मी त्यांच्या. यांना थोपवून कटळा आलाय मला. पण माझ्या जातीच त्याचं नाव नको. कोणाचं नाव पण मराठ्याने तोंडावर नाही घ्यायचं. त्याची लायकी तरी तेवढी पाहिजे. त्याची काळजी तुम्ही नका करू. मी खंबीर आहे त्याला उलट पालट करायला. त्याला आता 70 मी पिशवीवर आणले. ती बाजाराचीच पिशवी घेऊन हिंडत आणि त्याच्यात कागद आहेत. कोणत्या संपादकाकडे जातो चॅनलचे आणि त्यांना म्हणतो तुमच्या दम असला तो वाचून दाखवाय. तोच वाचव ना, त्यांना घाल वाचायला येतो. तो मराठीच्या विरोधात बोलतो.
हे पोट्टे असे बेकार, कुठून शिया सापडून आणते कुठून नाही. खौट शिया देतात खाली, 2 दिवस भाकर खात नाही हो माणूस. आणि ते कागद जमा केले त्यांनी सध्या, आणि ते कोणत्या संपादकाला दाखवते. संपादक लांबूनच वाचित, 2 वरचीच वळ वाचित, खालची सोडूनच देत होती. काय नाद लागत मग याला. कुठं सापडतात लिंबा खाली बसल्या बसल्या शिया, कुठं नाही. असे देतात की ते सुद्धा अर्ध्याच वाचित आणि अर्ध्या सोडून देत. त्याच्या भाषणात ते आता मैच हिंदी वाचून दाखवते. आता मला येत नाही हिंदी, मी काय करू होतो त्याला. आणि मला येते बरं का, नाही असं नाही, पण हे पत्रकार बांधव लय कलाकार आहेत. हे 2-3 प्रश्न मला असे गोडीत दमाने विचारते, मग मी दमाने मला बेस्ट बोलता येते. आणि ते एका त्याचा विषय काढतात, मग मग सगळं खातच बिघडून जातं. मग मी ते खपा कप कोंकडा बोलत ते कोंकडा जाते. त्याचा मग गट्टी पण बसत नाही, आणि त्याचं काही विचारलं की मग माझं तर सगळं बिघडून कार्यक्रम. त्यामुळे त्याचं नाव घ्यायचं बंद केलं. यार मग भाषण संपत आलं तरी लोक येतातच. असंच मुंबईला होतं का गाणं. मला जाऊ द्या पण मुंबईत नाही, मी राहतो इकडून आधीच करायचा फुल तुम्ही मुंबई तिकडे. मला बसायला लागायचं इकडे डोंगरात एखादं उपोषण. कुठून तरी राजा आता कुठं मेसेज आला ना, मला कोणतरी दाखवलं, कोण 1.5-2 लाख गाड्याच घेऊन निघाले. कुठून येतात काय माहित. आले पोट्टे ना असं माझ्या डोक्याला ताण करून ठेवायला लागले. माग एक असा ताप केला माझ्या डोक्याला. मी म्हणलो एवढी फाईट इथंच हाणू आपण. एक 17 तारखेला राज्याची बैठक घेतली आपण. म्हणलं एक फाईट हाणू इथंच, जाऊ दे काय होतं बघू. खाली बसलेले पोट्टे लय कलाकार आहेत. मुंबई म्हणा मला म्हणते. म्हणलं मुंबईन काय, म्हणलं आता चला मुंबईन काय मग. बरं गप्प बसायचं ना, आता तारीख ठरली 20 जानेवारी. गप्प बसायचं येत नाही. कोणी ते सोशल मीडियाला टाकलं आणि कोण नाही काय आम्ही. सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल झाले ते. कोण मसडी घेऊन निघाले कोणाला माहित मुंबईला. ते सरकारचे प्रतिनिधी मला फोन करते, ते म्हणतात होय तुम्ही म्हशी घेऊन येणार का. मला नाही माहित ज्याने टाकलं त्याला. ते फोटो बिन टाकायचे ना, ते असे उलटे टाकले, उलटे तोंड करून बसले त्या मुसळीवर. ते टाकले एकाने टाकडे इकडे केल्यात आणि एका तिकडे केल्यात. ते प्रतिनिधी मला म्हणताय भाई एका मुसळीवर किती लोक बसत. मला काय माहित किती बसत. काही उलटेच कुठाने करून घेते. तिथं का दगड खाऊ घाला बघा. मी त्या साक्षाला गेलतो, तिथे एक कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रम संपला. 20-22 हजार लोक होते. ते गावचा कार्यक्रम होता. मी खाली उतरलो, गाडीजवळ गेलो की तिथं आले काही लोक. ते म्हणले बाबा आम्ही बैलगाड्या घेणार आहे. मला तो पाय पडतो बैलगाड्या न घेऊ. ते तर जवळ जाऊस तर खाऊ घालो, पण तिथे गेलो का दगड खाऊ घाला बैलाला. तेव्हा तो मंदिरात दारातच नाही बांधले बैल सगळे. यांचा भरोसा नाही, हे बांधायला बसले. बळत त्या बैलगाड्या कॅन्सल केल्या तिकडच्या पुऱ्या सर्कलच्या. मी पहिले सांगितलं होतं त्यांना, सरकारला तुम्ही नकार नाही दिला. आमच्या हक्काचं आरक्षण आहे. आमच्या पोरांचं 70 वर्ष वाटलं झालं. आमचा अधिकारी बनायला तयार नाही सध्या. केंद्रीय कॉलेज सुद्धा आमच्या लेकराला मिळत नाही. जर भारत देशावर सगळ्यात मोठी जात आणि या जातीची नोंदी जर सरकारी मिळाल्या असले तर यांना आरक्षण दिलं पाहिजे. भारत देशात ओबीसींना ज्यांना आरक्षण दिलं त्यांचा शासकीय एकाचाही पुरावा नाही. 1967ला साध्या शासन निर्णयावर यांना आरक्षण दिलं. मग आमच्या नोंदी आहेत यार, ते एकटंच घोषणा देते त्यांना गप्पा सारे टाकून आलं काय.
टाकणारा चिकलक सांग आपल्या झाली यांना पगार एकदा यांना सोडायला लावायची. कारण मला लय ताप आहे टाकणारा, तुम्हाला काय सांगा. मग हात सुजला व्हावा घेऊ मी 9च्या पुढे हातात हात सुद्धा देत नाही. भाऊ त्याने जर हात धरला ते हातच सोडित नाही. सोड म्हणलं तर मलाच घोडा लावू देते. मी त्या गोदापट्ट्यात बैठका घेत होतो. आता 4:30 वाजता पाठा कार्यक्रम संपला. 5 वाजता जेवलं झोपलो. पाठा मला कवा खाल्लं तरी पचत. मग काही प्रॉब्लेम नाही. माझ्या गाडीतल्याला प्रॉब्लेम आहे. ते 10 वाजता टोपलं सापडी देत. ते म्हणजे आपलं घ्या खाऊन याला कवा पचत आहे. 5 वाजता पाठ झोपलो. कुणी रग ओढी करून माझ्या अंगावरची माझ्या जवळ आलं. त्याने टाकलेली होती का मला म्हणतो एक फोटो काढून दे ना. गपचे फोटो म्हटलं मग काय करू. ते मला प्यायना बी मी एकटंच होतो आणि ते लय टप्पू होत. त्यांनी 1 घंटा 20 फोटो काढले पण एक बी नीट नाही आला. कारण त्याने उलटा मोबाईल धरला. त्याला मला तर उलटा मोबाईल धरला. ते मला तू शिकू नको मला मी गाडीत उभा तोवर सूर्यवाला भाऊ. सकाळी तोंड धुतलं गपचिप कामाला लागलो बैठका घ्यायला. त्याची उतरल्यावर पाय पडला. ते म्हणणार ते त्रास दिला काय म्हणलं तो कान फडफडायला पाहिजे रे. आता रात्री बोललो तुम्हाला ऐकला नसता त्याच्यामुळे मी काहीच बोललो नाही म्हणलं रात्री तुला. त्यामुळे माझं म्हणणं आहे दारूपासून सुद्धा लांब. आपल्या समाजात दारू जर सुटली ना बाजगड्यावर कोणाचे टप्पर सुद्धा नाही मराठ्याचे पुढे मारायची. हे आरक्षण आपल्याला मिळतंय ज्यांच्या शासकीय नोंदी नसून त्यांना दिल्या. आपल्या शासकीय नोंदी असून सुद्धा आपल्याला दिलं जात नाही. म्हणून हा संघर्ष आता मुंबईकडे निघाला. आपल्यात हक्काचं आरक्षण. या आरक्षणाला विरोध नाही. देव जरी आडवाला ना तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्याचं कोणीच रोखू शकत नाही. कारण मराठा ओबीसी आरक्षणात गेलाय. आणि नेमकं ही जी टीम तयार झाली होती त्यांनी ओळखलं आपण किती विरोध केला. मराठा मात्र आता ओबीसी आरक्षणात गेला. याला फक्त ओबीसी बांधवत आणि मराठ्यात भांडणं लावायची होती आणि ती बी लागले नाही यांच्या जेल. कारण गाव खेड्यातला सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठा बांधव एकत्र आहे. काही केल्यानं त्यांना ते फुटत नाही आणि त्यांनी ते प्रयत्न त्यांचे केलेले फसले. इथून पाठीमागं गपलत झालं. राजकारण्याने बोलायचं ना आपण ऐकायचं दोघांनी आणि त्याच्यात त्यांनी त्यांचं साधून घ्यायचं. पण आता त्यांच्या सामान्य ओबीसी बांधवाच्या लक्षात यायला लागलं हे राजकारण आहे. याच्या फायद्यासाठी आपल्यात मराठ्यात वाढलं आणि मराठ्यांच्याही लक्षात आलं आता राजकारण्या लोकांचं न ऐकता आपले पोरं मोठं करायचं असल्यानं आरक्षण द्यायचं असलं यांना लांब ठेवायचं आणि सामान्याने एकत्र यायचं. आणि सामान्याची काय ताकद असते हे मराठ्याने आत्ता दाखवून दिलं. म्हणून आपलं म्हणणं होतं मराठे फक्त सामान्य लोक एकत्र आहे. यांना कशाची गरज नाही. यांना ना पैसा लागतो ना पद लागते. सामान्याचं एकच ध्येय असतं शेतकरी असला तर शेती कसायची आणि पीक आणायचं. नोकरदार असेल तर सकाळी लवकर उठून नोकरीला जायचं. त्यातून आलेला पैसा पोरांच्या शिक्षणाला वापरायचा. व्यावसायिकाची सुद्धा तीच पद्धत. श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांना सारखाच पैसा शिक्षणाला खर्च करायला लागतो. स्वप्न मात्र दोन्हीही मायबापाचे सारखेच. माझे लेकरं जर अधिकारी झाले तर आपल्याला सावलीत बसता येईल. पण आरक्षणानं असा घात केला. आरक्षण नसल्यामुळं एका टक्क्यावर पोरं हुकले. 4 वेळेस परीक्षा दिल्या तरीही पोरांचा नंबर आला ना. ज्या पोराचा नंबर 1% हुकला
फक्त त्याला आरक्षणाची किंमत एकदा जाऊन विचारा. ज्या बापानं कर्ज काढून पोरं शिकवले त्या बापाला फक्त एकदा आरक्षणाची किंमत विचारा. म्हणून माझी तुम्हाला विनंती, आता गाफील न करा. जसं जीवन जगताना पाणी गरजेचं आहे तसं पुढच्या काळात जीवन जगताना पोरांसाठी आरक्षण अत्यंत महत्वाचं. बाकीच्यांची तुम्ही काळजी नका करू. विरोध करणाऱ्यांना आपण ठेप्याला बसवलं. त्यांनी आता बोलायचं बंद केलं. एखाद्या अर्ध्या बरंच बोलते ते, आणि मी लई शहाणा नाही. ते 4-5 शब्द बोललो मी 25 बोलत असतो. मी बी सोडित नाही. त्यामुळे माझ्याकडे कोणी येतं नाही. आता मंत्र्याचं शिष्टमंडळ सुद्धा माझ्याकडे येत नाही. आता इथून मागं यायचे तुम्ही बघा, टीव्हीला बघत असताना तुम्ही पहिल्या सुरुवातीला आलेले मंत्री डबल आले का? दरबारीनं ते नांगराचे खांदे बदलत नाही का? बैलाचे दरबारीन बदलून येते. आंतरवालीत जायचं म्हणलं आधी कागद वाची देत कुठं जायचं आणि कोण कोण मंत्री. वर मंत्र्याचं नाव वाची देत, खाली अंतरवाली लिहिलेलं असतं. ते म्हणजे मी नाही जात तिकडं, दुसरी कुठं पाठा. ते तिथे गेले कचाकच बोलत आहे. मी काय चूक करतो? 70 वर्ष झालं तुम्ही माझ्या एवढ्या मोठ्या जातीला फसवला. तुम्ही या जातीला मूर्खात काढले. आमच्या सरकारी नोंदी सापडलेल्या असून हक्काचं आरक्षण देत नाही. तुम्ही तुमचा नाही होऊ शकत. मला पदाची पैशाची गरज नाही. हे समाजच माझ्यासाठी आयुष्यासाठी मोठं पद झालं. आणि सरकारचा प्रॉब्लेमच ते आहे, मी त्यांना मॅनेज होत नाही आणि फुटत बी नाही. म्हणून त्यांनी मला शत्रू मानायला सुरुवात केली. तुम्ही मला शत्रू बी मानलं तर मी तुम्हाला भेट बी नाही, मोजीत सुद्धा नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. आणि तुम्ही मला काय करणार आहे? माझ्याजवळ काहीच नाही. मीच लोकांच्या गाडीत बसवतो. चौकशा करणारा सुद्धा टाइम जाणार आहे माझ्या. म्हणजे चोराने मग पाकिट हाणल्यासारखा केली. त्याला घरी गेल्यावर ते थोपडातच हाणून घेईल. ते म्हणून काय चोरी करून केली त्यात काहीच नाही सापडलं. नुसते कागद होते. आपल्या जो कागदाशिवाय तलाट्यासारखे कवा नुसते कागदच असते. आणि त्याच्यावर मराठा आरक्षण लिहिलं. माझ्या घरावर सिमेंटाचे पत्रे देऊन काय करतो माझी चौकशी करू? त्यामुळे त्याने सगळं ते भंगारात पिकत नाही तर सिमेंटाचे पत्र. त्यामुळे त्याने आपला नादच सोडून दिला आणि आपण मरायला तयार आहे. शेवटी ते कुठे येतील? मरणाला भेटतो का? मरण तर मी हातावरच घेतलं. माझं कुटुंब बाजूला सारलंय मी आणि समाजाला मायबाप मानलंय. मी मरायला पण देत नाही. तुम्ही काय करणार? गोळ्या घालणार. मी ज्या जातीसाठी गोळ्या सुद्धा द्यायला तयार आहे, पण आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही काहीही करा, आपली कशाच तयारी. फक्त आपण कोणावर हात नाही उचलायचा, उद्रेक जाळपोळ नाही करायची. ते आंदोलक आपला नाही, तुम्हाला स्पष्ट सांगतो. तुम्ही नुसत्या मांड्या घालून मुंबईत बसा. दुसऱ्या दिवशी सकाळीच आरक्षण. आणि ते आणखीन एका गोष्टीला भीती आहे आपल्या. मला विचारते प्रतिनिधी फोन करून, तुम्ही डोंगरात मुक्काम करून टाकले. आपले सगळे मुक्काम डोंगरात आहे. आता ते वारी नाही का जात पंढरपूरला, ते गावात असतील. आता ते बिचारे थोडे असतील. हे दोन्ही कोटी संघ आणि गावात मुक्काम टाकल्यावर आणि 5,000 बिताडा तिकडे बसले. मेलन ते गाव 6 महिने सुचन का त्याला काही. आणि आम्ही डोंगरात मुक्काम टाकले तर आम्ही उठून गेलो तो फक्त मागे येऊन बघ म्हणून. ते म्हणतो आयो त्यासाठी मुक्काम आहेत का तिथं? आणि मुंबईत आल्यावर म्हणलं तिथं जागा मिळेल तिथं. हे पोट्टे असे कलाकार आहेत, गप्प पडायचं ना तर गप्प पडत नाही. ते सोशल मीडियाला टाकून दिले. मंत्र्याचे बंगले बघायचे, कसा झोपतो बघायचा, इमान बघायचं, हिरो हिरोनीचे बंगले बघायचे. आता याला त्या कचाट्यात त्या मंत्र्याच्या गादी सापडल्यावर त्याचं काय होईल? आणि ते म्हणते 4,000 बाथरूम आणले. 4,000 बाथरूम आणि याला काय व्हायचं? 2.5-3 कोटी येणार आहे. बरं तो आणले 4,000. हे पोट्टे लय शहाणे एक मराठीचे.
एक जर आत गेलं 2-4 घंटे नाही आलं बाहेर तर बाकीच्या काय करायचं. त्यांना तेवढंच टेन्शन आहे, हे काय करते काय नाही, बाकीचं नाही टेन्शन. त्यांना माहिती आहे हे एकदा म्हणला की गप राहा की समाज गप राहतो. कारण मी समाजाला मायबाप मानले, मी समाजाच्या पुढं नाही जात, समाज बी नाही जात माझ्या शब्दाच्या पुढं. पण आरक्षण घेतल्याशिवाय मी सुट्टी नाही देणार याच्यावर मात्र मी ठाण. समाज शांत बसणार आहे परंतु लई संख्येनं बसणार आहे. मायबाप तुम्हालाही माझी विनंती, उद्यापासून आपण आपल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकायला सुरुवात करा. घराघरातला पुणे जिल्हे असेल महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे निघाला पाहिजे. 26 जानेवारी मराठ्यांनो एकदा अशी ताकद दाखवा की मराठ्यांच्या विरोधात जायचं जर म्हणलं तर जगातल्या आणि देशातल्या लोकांना थरका फोडायला पाहिजे. इतक्या ताकदीनं मुंबईतल्या गल्लीत नुसता मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे. इतक्या ताकदीनं मुंबईकडे अशी धडक मारा, इतक्या ताकदीनं मुंबईत एकत्र आहे. आपली एकजूट बघून अंगातलं रक्त सळसळ केलं पाहिजे. इतक्या ताकदीनं मराठे घराच्या बाहेर पडा. जे पाठीमागे मराठे राहिले त्यांनी सुद्धा त्यांची खिंड लढवा. मुंबईत गेलेले पोरं मुंबईची खिंड लढवणार आहेत. पाठीमागचे खिंड लढवा, कारण याच्यात घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होणार. जर तिकडं एखाद्या पोराला सरकारनं त्रास द्यायचा प्रयत्न केला तर माघ राहिलेल्या मराठ्यांनी शांततेत आंदोलन करायचं. पण महाराष्ट्रातल्या रस्त्यावर फक्त मराठाच उभा दिसला पाहिजे. इतक्या ताकदीने आता स्वतःच्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा, त्याशिवाय आपल्याला नाही पर्याय. हे कशा ठेवायला येत नाही ते मी बघतो, त्याची काळजी नका करू. यांच्या कोणात आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. विरोधक तर आता गप केले, ते येवल्याचं जेवढं येडफट होतं त्याचा कार्यक्रम केला. त्याला ना एकदा आरक्षण मिळून द्या, त्याच्यात किती दम आहे मला एकदा बघायचंच. त्याचा तर तो काही बोलला तरी ऐकून घेतोय मी. आता काही बोलतोय ते मला म्हणतोय 5वी शिकलेलं आहे मी. 5वी शिकलेलं असतं ती बेजार झाली असते की मला. तो लय शहाणा होता, काय गेला तर जेलला मग तुकडे मोडून आला तिथून. याला ना लोकांनी हाटला पुढं नाही का भजे खाऊन कागद टाकलेलेच खायला लावतो, नाही खायला लावले तिथून पुढं. आणि मी त्याला जे जे बोललो ना ते आत्तापर्यंत मी केलेलं आहे. त्याला मी 29 ऑगस्टला सांगितलं होतं, तो आरक्षणात पाचर मारली ना, पाचर काढून तो खोटा मोडून जर दुसरा नाही ठोकला तर मराठा गावाला सगळं मोडून फेकला बाजूला. ओबीसी बांधव आणि मराठा बांधवात वाद नवीन त्याचं स्वप्न होतं. या पठ्ठ्याने वादच नाही होऊन त्याला. मराठ्याने सांगितलं आधी बात अंगावर जायचं नाही कोणाचे. मराठे शांत राहिले, काहीच नाही झालं. त्याने थोडे दिवस उड्या आणल्या गप बसले. आता सुद्धा शांतच राहायचं. या शांततेच्या युद्धानंच मराठ्याचं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणले. तुम्ही फक्त मुंबईतून मांड्या घालून बसा, आरक्षणाचा कायदा तयार झालाच म्हणून समजा. वळवळीच्या कामात नाही राहिले, कारण आपली मागणीच मोठी नाही, आपली मागणीच लई लहान आहे. आपल्यासाठी लहानच, कारण त्याच्या शासकीय नोंदी आहेत म्हणून. 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र दे. 54 लाख लोकांच्या परिवाराला त्याचा लाभ द्या. बीड जिल्ह्यात एक गाव आहे, त्या गावात एक नोंद सापडली होती. एका नोंदीवर 250 लोकांना प्रमाणपत्र वाटप झाले. त्याचा परिवार इतका मोठा निघाला आणि त्याच्या गावात गावच तेवढे 250 लोक. एका नोंदीनं अख्खं गावच बेतलं. समजा या चंदननगरच्या किंवा वाघोलीच्या एका बांधवाची नोंद मिळाली, एकाच म्हणतो. आता आपली मागणी
आणि ती कायदेशीर आहे. कायदाच तसा सांगतो 2012चा आणि 2001चा सुद्धा. एका नोंदीवर त्याच्या सगळ्या नातेवाईकांना म्हणजे परिवाराला द्यायचं, त्याला तर द्यायचंच. आणि तिसरी मागणी आपली याला जोडून, ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सोयऱ्याला द्यायचं. आता समजा वाघोलीत एकच नोंद सापडली, त्यांनी त्याच्या परिवाराला दिले. परिवारात आले काका, चुलते, पुतणे, आजी, आजोबा, आत्या, हे मोठा परिवार. आणि सगळ्या सोयऱ्याला म्हणल्यावर आता तुमचे सोयरे महाराष्ट्रात सगळीकडे पसरले. तुमच्या एका नोंदीवर द्यायचं म्हणलं तुमचा याडा असा येणार. मग आता इथून मुंबईला तुमचा सोयरा निघाला, तुमचं नेटवर्क तिकडं लगेच कोकणात जाऊन बिंगून पुन्हा पश्चिम महाराष्ट्र चाललेच विदर्भात, विदर्भातून खानदेशातून पुन्हा मराठवाड्यात. आणि खाली कोण राहिलं मग? ते म्हणले सरसकट नाही ना दुसरं काही सांगा. म्हणलं द्या मग गणगोतातील सोयऱ्याला. अरे एका पात्रावर इतक्या दिल्यावर मराठा तरी शिल्लक राहील का? करा तू. अरे तुम्हाला मी काय बोलतो कळत आहे का? एका नोंदीवर सगळाच परिवार आला आणि तुमचे सोयरे आले म्हणल्यावर खाली काय राहिले? आणि मग मागणी ती आणि ते त्याला हा म्हणलेली. फक्त काल त्यांनी थोडं उलट केलं. या 3 मागण्यातली पहिली सुरुवात प्रमाणपत्रापासून आहे. आधी प्रमाणपत्र द्यायचे, त्याच्या परिवाराला पण द्यायचे, आणि नंतर वटहुकूम काढायचा, अध्यादेश काढायचा सगळ्या सोयऱ्याचा. त्याने उलटच केलं. त्यांना वाटलं एक खुश होईल. अध्यादेशाची तयारी केली, मसुदा माझ्याकडे आणला. ते म्हणले सगळे सोयरे घेतले, तुम्ही म्हणले तशीच व्याख्या केली, झालं का नाही आता? आणि तेच हसायला लागला. मी हसायचं आधीच. त्याला वाटलं जात आहे घरी आता कागद घेऊन. मी म्हणला का त्या टकोरवर देऊन हिंडू घेऊ कागद. ते म्हणलं काय झालं काय ना आता? म्हणलं तुम्ही 5 ठोकून आता त्याच्यात आणि मी कसं काय घेऊन देऊ? ते म्हणले काय झालं? म्हणलं आता हे सोयऱ्याचा अध्यादेश काढला, त्या सोयऱ्याने नेमकं प्रमाणपत्र घ्यायचं कोणा? कारण त्याच्या सोयऱ्याला तुम्ही आणखी दिलं नाही ना. ज्याची नोंद मिळाली त्याला जर तुम्ही दिलं तर ज्याची नोंद नाही मिळाली तो म्हणणारे हो आपला सोयरा आहे. आणि ते सोयरा सिद्ध कसा करायचा? ग्रह चौकशीतून आणि प्रथम एका शपथपत्रावर. आता समजा एखाद्याची नोंद मिळाली आणि त्याचं प्रमाणपत्र निघालं, ते जर म्हणला हो मा सोयरा आहे तर त्याने शपथपत्र करून द्यायचं हे सोयरा आहे मग मिळणार. अरे बाबा यालाच मिळालं नाही तर त्याला कुठून मिळणार आहे? ते का डोक्यावर घेऊन हिंडू का? म्हणलं तो अगा जाय माघारी घेऊन. म्हणजे ते उलट कार्यक्रम. एखादा शेतकरी म्हणतो मला आता यंदा बागायती शेती सगळे बागायतीच करायची. बागायती करायचं म्हणलं आधी मोटर आणून लागून काय येर खांदा लागत. आणि येईने आधीच मोटर आणून ठेवली. मग काय ढेकाळात मातीत टकीतो कधी? आधी येर खान तिला पण लागत बघ, मग मोटर आण. येईने आधी अध्यादेश काढला, ते प्रमाणपत्र तेच मागं ठेवले. आणि मग आता पळायला लागले. या 4 दिवसात इकडं निघाल्यापासून रात्री आलते मुख्यमंत्र्याच्या वतीनं 4:30 वाजता पाठ. कारण पाठ 4:30ला कुठला कार्यक्रम होता? तो विरोधक म्हणून 10 लाख मराठा म्हणून आला. असली चालबाची वळवळ करायचीच नाही. इथं मराठाच म्हणून राहायचं. ते बाकीच्या लगेच येत नाही. मग कोणाला इथं मराठा म्हणून काम करायचं तरच कल्याण नाही. रात्रीचं मुक्काम कुठं होता आपलं? रांजणगावला 4:30 वाजता कार्यक्रम संपला आणि सरकारच्या वतीनं प्रतिनिधी आले. मी झोपेतच बोललो पण बरोबर बोललो. त्यांना तेच सांगितलं जे मागचं होतं तेच. म्हणलं मग जातो. म्हणलं जा मग मुख्यमंत्र्याकडे चाललो. मग तर माघारी येतो म्हणले येते तिकडे पुन्हा. कारण असे बरेच जण गेलेत परत माघारीत नाही आले. रात्री
रात्री सुद्धा त्याच्यावरच चर्चेचा मला तर असा कटाळा आला आता. शिष्टमंडळ, चर्चा आणि दुरुस्ती हे 3 नाव माझ्या पाठच झालेत. मी झोपी सुद्धा म्हणतात दुरुस्ती झाली का. रात्री माझ्या शेजारी झोपलेलं म्हणत तुम्ही म्हणले आरक्षण दुरुस्ती कुठे. म्हणलं तसं झालंय मला बी आता. पण माझ्या इतकं पाठ झालंय ते. आता ते आले तर बरं आहे, येते ना वाटतं. त्यांना झोप नाही. बरं ते बी 4:30 वाजता आले, 5:45 वाजता. म्हणजे झोप नावच नाही. नसू द्या, मी तर आतपाठी करतोच, तुम्ही पण करा. एवढी संधी लेकरं मोठे करायचे, नंतर झोपायचं. आता नाही झोपायचं. रातपाठ तुम्ही सुद्धा एक करा, आम्ही सुद्धा करतो. एकदा आयुष्याच्या लेकराला आरक्षण द्या. आपल्या डोक्याचा आयुष्यभरासाठी ताण घ्या. म्हणून रातपाठ एक करायची. मी तर रात्रंदिवस फिरतो, जीवाची पर्वा नाही करत. शरीर बी साथ देत नाही तरी पण आता तर वेगळाच ताण लागला माझ्या. पोटात आणि कमरात बी चमका निघाला. आता तर ते डॉक्टर माझ्यासनी एक तिने बेल्टच आणलं. ते कुंकड लावाच कळा ना मला. एक दिवस मी वरच लावला. ते मला इतकं वर नुसतं खाली वडा द्यायला. म्हणलं वड येऊ मग तुझा आता. म्हणजे जे नाही त्या वस्तू मागा लागल्या तरीही नाही परवा करत. आता रातपाठ कोण करतो तुम्हाला माहिती का? राजकारणी. ते येत असतो रातची कडेवाजी दारावाजी आपली. चहा आपलाच पी. जाताना परत म्हणून माझ्याकडे देण ठेव. काय देण ठेवतो तो याकडे? माझ्याकडे देण ठेवा. आमचं झालं वाटलं तो याकडे कवर देण ठेवतो. त्यांचा स्वार्थ खूप झाला आता. त्यांचे पोरं झाले मोठे. आपल्याला उस तोडा जावं लागत नाही तर आयुष्यभर आम्हाला करावं लागते. त्याच्यामुळे एवढी संधी आपण आहेत तोपर्यंतच आपल्या लेकराला आरक्षण द्यायचं नसतं. आपल्या पाठीमागे आपल्या लेकरांचे खूप हाल होऊ शकतात. हे सुद्धा भान तुम्हाला राहू द्या. रातपाठ एक करा. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. आता माघार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता फिरायचं नाही. जीव जरी गेला आणि गोळ्या जरी घातल्या तरी या मराठ्यांच्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय आता माघारी यायचं नाही. हे मात्र फायनल. तुम्हाला माझी विनंती, सगळ्यांनी शांततेत मुंबईकडे चला. आता घरी नका राहू. मुंबईला येणार आहेत का पण तुम्ही? ऐ तुम्ही अर्धेच हा म्हणलात बरं का. मी म्हणल्यावर सगळ्यांना हात वर केलेत. अर्ध्याच वर केले. मला खरं सांगा बरं का येणार आहेत का तुम्ही? नाही तर तुम्ही येतो म्हणायची. मी जायचं पुढून मला असं कुठे त्याने एकट्याला. नाही ते तर मला माहित झालं आता. त्यामुळे मी बी भ्याय नाही आता. मला माहित आहे मला काय झालं की आग्यामुळे शिरलंच म्हणायचं पॅन्टीत. आता काय साधी सोपी गोष्ट नाही राहिलेली. आणि ते तसं करणार बी नाहीत आता. कारण त्यांना माहिती सगळ्यात मोठा समुदाय या राज्यातलं 24 घंटे आणि वर्षानुवर्ष आंदोलनच बंद नाही व्हायचं. इतक्या ताकदीनं मराठी रस्त्यावर येते. आणि त्यात आता 14 राज्य जुटलेत आपल्याला. 42 करोड आहेत आपण राज्यात. थोडे नाहीत देशात. आपण थोडे नाही. गोव्याचे सुद्धा मराठी येणार आहेत मुंबईला. हरियाणाचे सुद्धा येणार आहेत. राजस्थानचे मराठी सुद्धा येणार आहेत. कर्नाटकचे सुद्धा येणार आहेत. मध्य प्रदेशचे सुद्धा येणार आहेत. तेलंगणातले सुद्धा येणार आहेत. बिहार मधले सुद्धा येणार. सगळे मराठी एक झाले. जर का ओली तिथे इकडे तिकडे काही झालं तर पुऱ्या देशात आंदोलन सुरू होणार आहे. तेलेच पुढचे आहेत. कारण आपण लय शहाण आहे का? मी लय सोपा नमुना आहे का? मग तुम्ही आम्हाला 4ही बाजूने घेणार आहेत तर आम्ही बी 10ही बाजूने घेणार आहेत तुम्हाला. फक्त शांतता शब्द समाजाला बळच दिला आम्ही त्यांच्या. याला बांधा टोकऱ्या सवय गप्प बसत पण बळच गप्प बसले आणि गप्प बसावं लागेल तुम्हाला.
कारण आपल्याला विचारात बदल करावा लागेल. काही गोष्टी शक्तीनं नाही युक्तीनं सुद्धा मिळतात हे छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्यातून आपल्याला दाखवून दिले आहे. आणि या शांततेचं छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याच्या युक्तीच्या विचारावर सुरू आहे, म्हणूनच यशस्वी झालाय. त्यांना मी एकाकीच सांगत असतो, बीडकडे चालून मी पुण्याकडे येत असतो. त्यामुळे त्यांना मिळाला नाही काय करते. आता त्यांचे पोलीस बांधव होते काल त्या सुप्याच्या पुढेच आहे ना टोल नाका, सुप्याच्या पुढं भले 4-5 बसले होते. सगळ्याच हातात वय आणि पेन होते. आडी गाडी गेली, आडी गाडी गेली. आता ती गाडी बघावं लागायची आलेली आणि खाली बघून लिहावं लागायचं. तोवर 7-8 निघून जायचे. काय हिशोब करतो काय आज मराठीचं गणित करणं एवढं सोपं राहिलं का? अरे ते मुंबईत गेले बी म्हणजे सगळ्याचे गणित चुकायला लावावं लागले सध्या. हे मराठा त्या आंतरवलीच्या कार्यक्रमासारखाच खेळ झाला. त्या ड्रोनच्या कॅमेऱ्यात नाही बसले तर आणखीन काहीचे ड्रोन उसात पडलेले तसे सापडे सुद्धा नाही त्याला. तशीच परिस्थिती आता आहे. फक्त आपण शांततेत होतो म्हणून ही लढाई जिंकता यायला लागली आपल्या. आणि तुम्हाला एवढी जाताना विनंती माझी, शांततेत आंदोलन करायचं, पण आता घरी पण नाही राहायचं आणि मागं सुद्धा नाही हटायचं. आणि मराठा समाजाची सुद्धा जाणीव सरकारने ठेवली पाहिजे. रात्री छोटे छोटे लेकरं घेऊन सुद्धा हा समाज रस्त्यावर आहे. एकदा नगरपासून पुण्यापर्यंतच्या पोलीस बांधवांना विचारून बघा म्हणा सरकारला समाजाच्या भावना काय. समाज रोडवर चालायला तयार नाही. किती वाजलेला असो तो पण लाखात आहे, लाखाच्या आत नाही. इतका समाज की रस्ता सुद्धा आम्हाला फक्त आत्ता दिसलाय. वडूपासून कोरेगावपर्यंतचा गाडी हाणतानीचा. आमच्या गाडीचा ड्रायव्हर नव्हता तर मला आत्ताच रस्ता दिसला बघ. इतके मराठे कारण नुसतं पुढं बघूनच आणायची गाडी, खाली दिसायचं कामच नाही. आणि ब्रेकवर पाहायचे त्याचा. ते म्हणतो ना पाय सुचलं म्हणलं सुचू नाही. कारण मागून असं ढकले की गाडी पळा गिअर टाकायची गरजच नाही. उलट तोच उभा राहिलेला असतो त्या गिअरवर असं कायमचा, तरी गाडी चलतेच पुढं. इतके मराठे. फक्त एकदा पोलीस बांधवांना भावना विचारा म्हणा समाजाच्या काय. आपल्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही जा, आम्ही आहेत तुमच्या मागं, आमचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. या समाजाचे असे शब्द आहे. या शब्दाचे तरी सरकार म्हणून आणि पालकत्व तुमच्याकडे राज्याचं किमान या शब्दाची तरी दखल घ्या. छोटे छोटे लेकरं थंडीत घेऊन समाज उभा आहे. इतकं समाजाला वेटीस धरू नका, कारण यांना सुद्धा काही मर्यादा आहेत, यांना सुद्धा संयम आहे. थोड्या भावना समजून घ्या या समाजाच्या. यांना काही कामं नाहीत म्हणून नाही रोडला उभा राहिले ते. आणि हा समाज असा आहे रोडला उभा राहणारा नाही आणि कठाड्यावर तर अजिबात नाही. रोडचे कठाड्यावर सुद्धा छोटे छोटे लेकरं घेऊन माता मावले उभा. थोडी तरी बाळगा काहीतरी सरकार म्हणून किंवा सरकारचे जबाबदार मंत्री म्हणून. तुम्ही एवढे सोपे गोष्ट नाही ते. ही समाजाची खतखती अनेक वर्षाची ती आता उफाळून बाहेर पडली आणि समाज एका ताकदीने उभा राहिला. जर कोणाला काही झालं ना हे समाज कोणाच्याच हातात राहणार नाही. हे सुद्धा सरकारने भान ठेवणं गरजेचं आहे आता. म्हणून मी सरकारला विनंती करतोय की त्यांच्या हक्काचं आहे त्यांना द्या. म्हणून मुंबईकडे यायलो. त्यांनी किमान मुंबई तारीख घोषणा झाली तेव्हाच येऊ द्यायला नव्हती पाहिजे. आता या 4 दिवसात पळाले तसे 23 डिसेंबरपासून 20 जानेवारीपर्यंत पळाले असते तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती. आता मागासवर्ग आयोग कामाला लावला रात्रंदिवस. रात्रंदिवस म्हणतोय मी तुम्हाला, नाही तर त्याच्या नुसत्या तारखे वाढायचे. 12 दिवस जाणार आहे 13 दिवशी जाणार आहे. 4 दिवस झालं तुटून पडलं ते. तुमच्याकडे सुरू झालं असं ना आता. मुंबईकडे मराठी निघालेलं मागं काम सुरू झालं. आता मराठीकडे आलं तिकडे काय लिहितो सगळं उलट. तू ती काढा काय तो गुंड्या काढून ठेवले की माझ्या हात आला तो ते काढायचं. बघ ह्या तारामुळे ते मुंबईत आपल्याला यायला नको म्हणते. बसताना नीट बसत नाही, टापाडावर बसत बसत नीट नाही.
एक तर बाबा आहे कोणत्या तरी गाडीत, त्याचा व्हिडिओ काढणार बरोबर. मी सांगितलं होतं काढा त्याचा, ते पण वाटतं ते पण नाचत. आणि मग त्यांच्या संघचे पोरं ते जास्तच उड्या हाणायला लागले, ती गाडीत लागली पुरी हालायला. अरे म्हणलं तुम्ही मोडून टाकता ती. नाही ना म्हणले, लय दिसत जाती एक झाली, लय आनंद झालाय. त्यामुळे मुंबई बघायला चालवत आम्ही, आणि सगळ्याच हातात एक एक डबल. अशी गाडी आता कुठली मी नंतर विचारतो त्यांना. इतके नमुने भाजी ती, आणि खाली सगळं मोकळच वर बसले. बरं शेकायला बसल्यावर नीट बसत नाही. मला सकाळी घरानं सांगितलं, हे त्याच्याकडे इस्तू लुटी, ते त्याच्याकडे इस्तू लुटीतो. झोपल्यावर आपण आपल्या रगात गप झोपायचं, तर तेव्हा म्हणतो मला थंडी वाजली म्हणून तुपली रग काढून घेतली, आणि त्याला मरून देत असं उघडं. हे घराने मायापोते यायला लागले. ते म्हणते तर मी दुसऱ्याच्या गाडीत जातो, हे मला झोपूनच देत नाही रच्ची नीट. हे मग आपली उशीत नेत आहे, हे मग आपले रगच काढून नेत आहे. हे तरावाईक खूप आहेत, शब्दाच्या पुढं नाही. माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे. माझी जाती एक आली आणि शब्दाच्या बरोबर. कारण ह्या सभा नाही येत आपल्या, हे सूचना व्यासपीठ बनवलेले आहेत आपण सगळे. आता पुन्हा एकदा गाड्यावाल्यांना सांगतो, उद्या सकाळी निघताना सगळ्या गाड्या एका लाईनीत घ्यायच्या. 2 रोडवर चालायचं नाही. कोणीच 2 रोडवर चाललेलं दिसलं नाही पाहिजे मला. कारण एखाद्याला काही जखम झाली, एखाद्याची गाडी बिघडली, तर बाजूला काढायचे कोणत्या बाजूने. लोक आपले, गाड्या आपल्या, अडचण आपल्यालाच. एका रस्त्यानं सगळ्यांनी एकामागे एक चालायचं अंतर्माने. तुम्ही जर दोन्ही रोड बेतिले, अँब्युलन्सने कुठून जायचं. आपल्या लोकांना काही दुखायला लागलं अचानक, त्याला कुठून न्यायचं. आपल्या एखाद्याची गाडी बिघडली, तर तुमच्या एका गाडीमुळं मागच्या सगळ्या गाड्या गुंतून पडणार. त्यामुळे ओव्हरटेक कोणी करायची नाही. दमाने गाड्या सगळ्यांना घ्यायच्या, आणि एका मागे एकच घ्यायचे. कोणीच पळवायचं नाही. आणि एकदा 6 वाजली किंवा 7 वाजली की गाड्या मुक्कामाच्या ठिकाणी न्यायच्या. ठरल्याप्रमाणेच 12 वाजेपर्यंत चालणार आपण रोज. सकाळी सुरुवात झाल्यापासून तिथून पुढे आपण आपल्या गाड्यात बसायचं. नुसतं पळायचं नाही, मग गाड्या सापडत नाही. आजची लाईन कुठं 32 किलोमीटर का काय लांब येते, केव्हा गाडी सापडायची. त्यामुळे एकदा 12 वाजेपर्यंत चालून झालं की आपण आपल्या गाड्यात बसा. कोणाला काही अडचण आली एकमेकाला सांगत चला. कोणाची गाडी बिघडली त्याच्याजवळ उभा राहून त्याला विचारा. प्रत्येक गाडीवाल्याला विचारत चला, जेवलात का. जेवला नसेल तर डबे जिथं आपण जेवलो त्यांच्याकडून पार्सल घेत जा. पुढे गेल्यावर ज्याला नसेल त्याला देत जा. एकमेकाच्या मदतीला उभा राहा. कोणी आजारी पडला त्याला गोळ्या आजूबाजूला आणून द्या. आणि इथून पुढच्या प्रवासात माझ्या मराठा समाजाला माझी विनंती, पुण्यापासून मुंबईपर्यंत जे गावं असतील त्या गावातल्या सगळ्या मराठ्यांनी पाण्याचे आणि जेवणाचे स्टॉल उभे करा. कारण आत्तापर्यंत एकाही पोराला जेवणाचा त्रास झालेला नाही. माझ्या मराठा मायबापांनी इतकं जेवायला केलं की त्यांचं शिल्लक राहिले. कुणीच काहीच कमी पडू गेलं. त्यामुळे गाड्यावाल्या पोरांनी सुद्धा सगळं एकमेकाला विचारत चला. कोणाचं काय झालं ते फोनवर सांगत चला. आणि रस्त्यानं जे गॅरेज आहेत त्यांनी सुद्धा तातडीनं सहकार्य करीत जा. किंवा गॅरेज नसतील तर गावातल्यांना जर कळालं ही गाडी बिघडली तर सगळेजण गावकरी तापा पुढं गेल्याच्या नंतर त्या गाडीवाल्याच्या मदतीला जा. एकमेकाला आता मदत करा. आणि गाड्या मात्र उद्या सकाळी एक शिस्तीत सगळ्यांना एकामागे एक घ्या. तुम्ही दोन्ही रोड आटीतात. मला अशी परेशानी होती की एखाद्याला जर अडचण आली तर न्यायचं कसं. कारण आपल्यातल्याच एक जणाच्या पायाला वाता आला होता नगरच्या बांधायच्या. त्याला न्यायचंच कसं पंचायत पडेल. आपलेच लोक आपल्याच गाड्या आणि न्यायला एका गाडी माघारी वळा. सगळ्या एखाद्या गोतून ठेवले. त्यामुळे गाड्यात 5-5, 10-10 फुटाचं तरी अंतर ठेवायचं.
एका एका गाडीच्या पुढे त्याने रेस कार्ड वाचलं की हे त्याच्यापेक्षा जास्त वाचतो. आणि आमचे रेस कमी वाढत आहेत माहिती आहे तुम्हाला, या तुमच्या मोटरसायकलीमुळे. तुम्ही गडी भर येतात असं भर वाजत ते, मग ते बी म्हणतात आपण काय कमी का, ते जास्तच पाठ होते त्याच्यावर. आणि तुमच्या सगळ्या धुतनाने असं डोकं दुखायला लागलंय की ते सगळ्याच्या गाड्याचं एकदाच दुकान निघत आहे. या मोटरसायकलीवाल्याला पुढं ठेवत जात आपल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या समोर ते चलून द्या आडा तुमच्या पुढं तिकडे किती काही. आमचं सगळं खातच बी गाड्या इकडं गाड्याचं. काही गाड्या पुढं गेल्यात तर काही मुक्कामात ठिकाण जातात, काही तर देवदर्शनाचंच मागं लागले. आमच्या आधी रांजणगावात कसं काय म्हणलं इतक्या गाड्या. आणि मला मुक्कामाच्या ठिकाणी जाय, मुक्कामात ठिकाण गेलेच नाही आमच्या आधीच इथं. आणि म्हणलं तुम्ही कसं काय, ते म्हणलं रच्ची झालो आम्ही इथं. आणि आम्ही तिकडंच वाटत बघतो ग्राउंडवर कसं काय करू नये, ग्राउंडवर कसं काय करू नये. देव वाटाने कामात काम सगळं करून घ्यायला लागले वाटतं. आता इकडे पुढं तर लांब नाही, पुढं आहे का नाही झोपलेले. आणि मग मी हे नियम कोणाला सांगतो. मग त्या कार्यक्रमच उलटा झाला. ते म्हणते आपण ऐकलंच नव्हतं, तुम्ही काय सांगितलं ते, म्हणून मी दुसरं रोडून चालू. अरे नाही तरी बी आपण एक सकाळी बैठक घेऊ, नको भरासा ठेवायला राहिलेले. परत ते म्हणतात मी ऐकलं नव्हतं म्हणून मी या रोडला घातली. हा सगळं सांगत जा. तरी मी दुसरी बैठक आहे आता, ते एका डोंगरात घेतले ना आपण कोणत्या तरी का नारायणगावांपाशी, तुम्ही सगळं जाम केलं. सांगितल्यापासून ताबडतोब मोकळा झाला रस्ता. पोलिसांनी तिथं चांगलं त्यांना योग्य वाटलं ते. याला आपण सांगितलं दणक्यातच रस्ता मोकळा झाला. नाही ते कशी यायला तिथं गाड्या तुम्ही कशा गाड्या आणतात मला मिळत लागत नाही. बरं त्या ड्रायव्हरला एकाचा ड्रायव्हरला दारात नाही होती गाडी माघारी जाऊन त्याला त्याचा पाय पडतो मी. नाही आपण सगळेजण त्याला दुसरी गाडी द्या, त्याच्या याला दारात नाही. आणि ते तसंच उडून बघतोय माग हाका मारली. त्याचा लय टेन्शन आलं मला. आणि ते लयच निभार दिसतो स्टेअरिंगला थोडं माग वळून बघत होती. लयच पक्का कट्टर ड्रायव्हर दिसतोय ती. भयान गाडी होती. त्याच्या येण्याबद्दल कौतुक आहे, त्याच्या पाठीवर थाप मारली पाहिजे. काही व्हायना घेऊनच निघाला, पण त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगलं नाही. ते लयच बेकार कसला घेऊन बसलेला होता. त्याच्या पुढे 6 जण बसलेले होते. मग तो कसा बसला असं मला बारीक देण असतं कोण काय करते. म्हणून तर सरकार मला आपकत आहे. मग त्यांच्यावर सुद्धा देण असतं, आपल्यावर जेवढं देण असतं तेवढं. आपला टपरर उभा राहिला मग गडबड होतो खाली तर उचलतो. आणि मी त्याच्याकडे बघितलं दिली टाकून तीन तशीच. त्या व्यसनाचं काही नाही, पण ते दुसरं माणूस दिसा तुम्ही मग सांगतो तुम्हाला. व्यसना दारूचा जर कोणी हात लावला ना तेव्हा घरीच गेला म्हणून समजायचा घरी. कारण आपल्यावर आपल्या जातीने जबाबदारी टाकली आरक्षणाची. आपण मोज मजा करायला नाही आलो इकडे, आपण संघर्ष करायला आलो इकडे आणि ते करायचं. आरक्षणाचा बाराचा काय संबंध आहे. आणि त्यांचा कार्यक्रम म्हणून मुंबईवर आहे त्याचा काय, त्यांना झोपा येत नाही त्याशिवाय. आणि ते कस काय बंद करते, ते कस काय बंद करते. गावातल्या दिवशी दुकान बंद करेन ते अख्खं गाव विरोधात जाऊन ते म्हणते त्याला वरून परवानगी. म्हणलं राहू दे मग वरून येतं काय करतो त्याला. ते बंद नसतेत करीत, ते आपल्यालाच ते काम सुरू करावं लागत. आपणच सोडून द्यायचं, त्याचा आपोआप कोलप लागत आहे. त्याची काडी लावायचं आपल्या हातात आहे, कोणाची बी काडी लावायचं आपल्या हातात आहे. राजकीय भविष्य कोणाला गुलाल टाकायचं हे बी मराठ्याच्या हातात आहे. कायमचा सोपडा साफ करायची ताकद सुद्धा मराठ्यात. चला उद्या सगळ्यांनी तयारीला लागा. उद्या सकाळी आपलं जे नियोजित आहे त्याप्रमाणेच आपला पुढचा टप्पा आहे. फक्त सगळ्यांनी शांततेत एकामागे एक चला, कोणी हे नियम तोडू नका. धन्यवाद. जय शिवराय.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.